नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अगदी झटपट तयार होणारी कुकरच्या एका शिट्टीत ही भाजी तयार होणारी झणझणीत अशी मटार बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, भाजी आपण करायला घेतो आणि भाजी झाल्यानंतर ग्रेव्ही वेगळी होते आणि पाणी वेगळं होतं। तर असं का होतं हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आणि असं होऊ नये म्हणून वाटण कसं बनवायचं ना हेही आपण अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात वाटणापासून। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। तर तेल न टाकता ते भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं आलं घेतलेलं आहे थोडंसं आणि इथे एक मोठा चमचा डाळवं किंवा फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ घेतलेली आहे। यामुळे काय होतं, ग्रेव्हीला थिकनेस येतं आणि बाइंडिंगचं काम होतं। यासाठी इथे मी डाळवं घेतलेला आहे। एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि याचं वाटण करायचं आहे आपण। तर असं होतं, तुमच्यासोबतही असं होत असेल की आपण ज्यावेळेस भाजी वाढतो तर त्यावेळेस काय होतं, जी ग्रेव्ही आहे ती वेगळी होते आणि पाणी वेगळं होतं। तर असं का होतं, कारण त्यामध्ये आपण खोबरं वापरलेलं असतं। तर त्यासोबत आपल्याला बाइंडिंगसाठी आपल्याला फुटाण्याची डाळीचं पीठ किंवा बेसनचं पीठ वापरायचं आहे, ज्यामुळे असं होणार नाही। एकदा जरूर करून बघा तुम्ही या पद्धतीने। ही भाजी खूप मस्त अप्रतिम लागते। फार टाकायचं नाही, फक्त 1 चमचा जर बेसन वापरत असाल तर 1 चमचा बेसन आणि फुटाण्याची डाळ वापरत असाल तर 1 चमचा फुटाण्याच्या डाळीचं पीठ वापरू शकता। कुकरमध्ये भाजी बनवतो त्यासाठी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 ते 2.25 चमचे तेल टाकायचं आहे। जिरं मोहरीची छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा बारीक मस्त शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेते, जेणेकरून कांदा लवकर शिजला जाईल, मऊ पडेल। आणि सोबतच यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाकते। तर टोमॅटो टाकायचा पण बारीक चिरून टाकायचा आहे, मोठा मोठा कट करून टाकायचा नाही। तर टोमॅटो कांदा छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मसाले टाकूयात। तर इथे 2 चमचे मी घरचाच कांदा लसूण मसाला वापरते। तुम्ही इथं घरचा कांदा लसूण मसाला किंवा रेडीमेडचा जो कांदा लसूण मसाला मिळतो तो पण वापरू शकता। त्यानंतर 1.5 ते 2 चमचे लाल तिखट वापरलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे गरम मसाला पावडर टाकायची आहे। तर इथं मी रेडीमेड गरम मसाला पावडर वापरलेली आहे। तर छान हे परतून घ्यायचं आहे। जे मसाले आपण टाकले होते ते पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे। तर थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे, अगदी थोडीशी घेतली होती मी, अर्धा चमचा एवढी। तर ती कसुरी मेथी टाकलेली आहे। कसुरी मेथी नसेल तर इथेच तुम्ही थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता। त्यानंतर आता इथं जे वाटण आपण वाटून घेतलं होतं, खोबरं आलं लसूण आणि फुटाण्याची डाळ याचं वाटण करून घेतलं होतं, तर ते टाकायचं आहे। तर वाटणामध्ये अशी फुटाण्याची डाळ टाकल्यामुळे त्या ग्रेव्हीला एक बाइंडिंग येतं आणि रस्सा वेगळा किंवा पाणी वेगळं असं होत नाही। जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तेलामध्येच 1 चमचा बेसन टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। आता इथं मी अगदी मस्त याला परतून घेतलेलं आहे, बघू शकता छान तेल सुटलेलं आहे। ग्रेव्ही जितकी जास्त किंवा हा मसाला जितका जास्त तुम्ही परताल ना तितकी भाजीला चव अप्रतिम येते। मस्त तेल सुटलेलं आहे, एकदम छान झालेला आहे मसाला। आता यामध्ये मी 2 वाट्या आहेत फ्रोझन मटार घेतला होता आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून मस्त असा बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे। कच्चा बटाटा आहे आणि मटार इथे मी फ्रोझन घेतलेला आहे, तुम्ही ताजा मटार पण वापरू शकता। आता इथं खूप मला कोरडं कोरडं वाटतं, यामुळे यात मी थोडंसं गरम पाणी टाकते आहे। तर भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरायचं नाही। आणि आता काय करायचं, हे व्यवस्थित पाणी मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला अर्धा झाकण लावायचं आहे। कुकरचंच अर्धा झाकण लावायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला मटार बटाटा छान असा वाफवून घ्यायचा आहे। तर तेलामध्ये आपण ज्यावेळेस अशी भाजी वाफवून घेतो ना तर ती अगदी पटकीने शिजते। तर मी बघू शकता मस्त तेल सुटेपर्यंत याला मंद गॅसवर झाकण लावून एक 3 ते 4 मिनटं वाफवून घेतलेलं आहे। इतकी अप्रतिम होते अशा पद्धतीने केलेली भाजी, खूप छान चविष्ट लागते। आणि यामध्येच आपला बटाटा आणि मटार हलका असा शिजला जातो आणि त्यानंतर तुम्ही कुकरच्या अगदी एका शिट्टीत ही भाजी तयार होते, म्हणजे इतकी झटपट तयार होते। जर ऐन वेळेस पाहुणे आले असतील तर पटकीने बनवायची असेल तुम्ही अगदी पटकीने ही भाजी बनवू शकता। मस्त लागते, चवीला अप्रतिम होते। आता जेवढं आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकायचं यामध्ये आणि मस्त असं आता याला स्लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आपल्याला।
तर इथं मी बऱ्यापैकी पाणी टाकलेलं आहे, कारण आम्ही भाकरीसोबत ही भाजी खाणार आहोत, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे. पाण्याचा इथे गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी वापरायचं नाही. आता कुकर बंद करायचं आहे आणि मस्त गॅस अगदी लो करायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. 1 शिट्टी करून झालेली आहे. मस्त कुकर आहे ना, मी त्याचीच वाफ जाऊन दिलेली आहे आणि वाफ गेल्यानंतरनं आपल्याला झाकण उघडायचं आहे. त्याच्याच आधी हाताने आपल्याला शिट्टीवर करून वाफ काढायची नाही आहे, तर ऑटोमॅटिकली त्याची वाफ गेली ना की मस्त भाजी कुकर उघडून बघायचं आणि भाजी बघू शकता मस्त तयार झालेली आहे. खूप छान पोळी भाकरी भातासोबत कशासोबतही खा, इतकी अप्रतिम लागते, जबरदस्त लागते. नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.